नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10वीच्या इंग्रजीचे खूप महत्त्वाचे प्रश्न, जेथे आपण जे बोर्डासाठी परीक्षेत येऊ शकतात आणि तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी नक्की उपयोगी ठरणार आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवा, कारण आपण 10वीचे रेग्युलर जे काय प्रश्न असतील किंवा प्रश्नपत्रिका असतील ते सोडवण्याचं व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे, रिव्हिजन सुरुवात केली आहे। त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आली की कागदावरून सराव कसा करावा किंवा कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत हे कळत नाही। परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत, अगदी सोप्या पद्धतीने सर्व महत्त्वाचे जे काही प्रश्न असणार आहेत त्यांची उत्तरे मी तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे प्रश्न एकदा तरी सराव केला या व्हिडिओ पाहून, तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत वेळ वाचेल, त्याचबरोबर आत्मविश्वास देखील वाढेल आणि अंक सुधारण्यास खूप मदत होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग थेट सुरुवात करूयात। पाहूयात कोणते तुम्ही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि मी तुम्हाला त्यांची सोपी पद्धत सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी सहज पास होणार आहेत। तर चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओसाठी आपण। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी आहे प्रश्नपत्रिका ही असणारे बोर्ड प्रश्नपत्रिका इंग्लिश थर्ड लँग्वेज आहे आपली, आणि हा जो प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। यासाठी वेळ असणारे विद्यार्थी मित्रांनो 3 तासाचा वेळ असणार तुम्हाला, आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला असणार आहे आपला ॲक्टिव्हिटी शीट, त्यामध्ये सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्कासाठी असणार आहे, लक्षात ठेवा। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे 10चे 10 गुण तुम्हाला कसे मिळतील या ठिकाणी आपण तेच पाहणार आहोत। काही विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडले असतात की लँग्वेज स्टडी जो असतो तो अवघड असतो, परंतु लँग्वेज स्टडीमधला 10चे 10 गुण तुम्हाला कसे मिळतील याकडे आपण आता लक्ष देणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वात प्रथम आपल्याला काय आवश्यक आहे, तर आपल्याला प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1A, डू ॲज डायरेक्टर अटेम्प्ट आणि 4 हा आहे 8 गुणांसाठी, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर। या ठिकाणी काय सांगितलं आहे, कोणतेही 4 सोडवायचे आहेत आणि इथे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड यूजिंग करेक्ट लेटर हे जे दिलेले आहेत हे शब्द, याच्यामध्ये तुम्हाला एक शब्द म्हणजे लेटर टाकायचा आहे आणि तो शब्द तुम्हाला पूर्ण करायचा आहे। तर या ठिकाणी PEPLE दिलेला आहे, तर आपल्याला या ठिकाणी एक शब्द टाकायचा आहे। तर चला आपण टाकूयात त्या ठिकाणी एक शब्द। तर पहा, PEOPLE काय झालं, पीपल झालं। तर या ठिकाणी आपलं एक शब्द तयार झालेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पीपल हा शब्द तयार झालेला आहे। दुसरा शब्द आपण पाहूयात, या ठिकाणी MAT आणि मध्ये एक गॅप सोडलेला आहे आणि H दिलेला आहे। तर या ठिकाणी काय शब्द तयार होतो, तर या ठिकाणी आपण टाकूयात C, काय झालेलं आहे, C टाकलेला आहे आणि मॅच हा शब्द आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। पुढं आहे HOUE, तर या ठिकाणी हाऊस हा शब्द तयार होतो, हाऊस म्हणजे घर, आणि ES आपण हा लेटर त्या ठिकाणी ॲड केलेला आहे। तर या ठिकाणी पाहूयात, हा एक शब्द आहे ADLT, तर या ठिकाणी यू टाकूयात आणि अडल्ट हा शब्द तयार होतो। विद्यार्थी मित्रांनो, असेच सोपे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी विचारले जाणार आहेत आणि हा जो प्रश्न आहे हा 100% विचारला जातो, त्यामुळे सराव नक्की करा। सोपा आहे प्रश्न, पाहूयात पुढे। पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, तुम्हाला हे जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द तुम्हाला ABCD मार्फत लावायचे आहेत, ABCD मार्फत लावायचे आहेत। आता कसे लावायचे ते आपण या ठिकाणी पाहूयात, जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न कधीही अवघड जाणार नाही आणि पेपरला पैकीच्या पैकी गुण तुम्ही मिळवून येऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात, SLUV
डी आणि पी हे पहिले लेटर आहेत सर्व शब्दांचे. तर आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया की कोणता शब्द पाहायला येतो. तर या ठिकाणी ABCD मार्फत जर पाहायला गेलं तर ABCD हा डिस्कस जो शब्द आहे हा 1 नंबरला डिस्कस शब्द येणार आहे. म्हणजे याचा झाला आपला 1 नंबर. त्यानंतर दुसरा शब्द विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूयात की 2 नंबरला कोणता येणार आहे. तर 2 नंबरला हा शब्द येणार आहे जो की 2 नंबरला येणार आहे. 3 नंबरला प्रेझेंट हा शब्द येणार आहे आणि 4 नंबरला शेवटचा हा शब्द येणार आहे. आता हे झालं अल्फाबेटिकल ऑर्डर. त्याच्या खाली लाईट, लॉयल, लक आणि लार्ज तिन्हींमध्ये गेलेलं आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच आपल्याला जे काही शब्द आहेत ABCD मार्फत कशा पद्धतीने लावता येणार आहेत, कारण तिन्ही ठिकाणी यल आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे एक लॉजिक लावायचं आहे. 2 नंबरचा अक्षर घ्यायचा आहे जे की लाईटमध्ये आय आहे, ओ आहे, यू आहे आणि ए आहे. आता लार्ज पहा, या ठिकाणी लार्ज जो शब्द आहे हा आलेला आहे 1 नंबरला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरला कोणता शब्द आलेला आहे तर आय शब्द या ठिकाणी 2 नंबरला आलेला आहे. 3 नंबरला आलेला आहे लॉयल आणि 4 नंबरला आलेला आहे लक. असं अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या. लाईक खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला काय प्रश्न असेल तर देखील कॉमेंटमध्ये विचारत चला. प्रश्न क्रमांक 3 आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे आपल्याला जे काही सेंटेन्स आहे ते आपल्याला एक्स्ट्रीमली सेंटेन्सेस किंवा उद्गारवाचक चिन्ह असतील किंवा जे काय आपलं डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल त्याच्यामध्ये ते ही सेंटेन्स पंक्च्युएटमध्ये ॲड करायचं असतं. त्यालाच आपण पंक्च्युएट सेंटेन्स असं म्हणतो. तर या ठिकाणी काय सेंटेन्सेस एकदा वाचून घेऊयात आपण. वेल आय विश यू लक सेड सीताराम. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पंक्च्युएटमध्ये लावायचं आहे. तर या ठिकाणी आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा देणार आहोत असा. ओके, हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर वेल, ओके, हा इथं शब्द लिहायचा, वेलच्या पुढे कॉमा द्यायचा. आय विश अशा पद्धतीने लिहायचा. आय विश यू लक. आता हा इथपर्यंत आला. आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण हे टाकून घ्यायचं आहे. आणि कोणी म्हणलेलं आहे द सीतारामन. तर या ठिकाणी आहे तर आहे असंच लिहायचं. इथं फक्त एक टिंबा द्यायचा आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हा शब्द टाकायचा आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे कसं लिहायचं. त्यानंतर दुसरं आहे व्हॉट्स युअर नेम लिटल वन आस्क द टीचर. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, व्हॉट्स द युअर नेम. आता व्हॉट्स द युअर नेम, आता याच्यात आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकायचा आहे. WHAT कॉमा वरती इन्व्हर्टेड कॉमा आणि येस, हे झालं व्हॉट्स युअर नेम. हा हे तसंच लिहायचं आणि पुढं नेमच्या पुढं कॉमा द्यायचा आहे. इथे आपल्याला कॉमा द्यायचा आहे आणि पुढं आहे तसंच आपल्याला पुन्हा एकदा लिहायचं आहे. आणि लिटल वनच्या पुढं इथं क्वेश्चन मार्क ॲड करायचे विद्यार्थी मित्रांनो. लिटल वनच्या पुढं इथे जे आहे लिटल वन या ठिकाणी आपल्याला पुढं क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि आस्क द टीचर हे तसंच तुम्हाला उतरायचं आहे. फक्त इथं फुल स्टॉप द्यायचा आहे. झालं. त्याच्यानंतर पुढे पाहूयात. मेक द 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर इन द वर्ड. आता या ठिकाणी बेंचमार्क हा शब्द दिलेला आहे आणि बेंचमार्कमध्ये या ठिकाणी आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे, तर 4 शब्द तुम्हाला मनाने लिहायचे आहेत. तर या ठिकाणी आपण 4 शब्द तयार करूयात. पहिला कोणता शब्द होतो, तर पहिला जो शब्द होतो तो आपला होतो बेंच. कोणता बेंच, बसायचा बेंच. त्यानंतर दुसरा शब्द कोणता होतो, तर दुसरा शब्द हर म्हणजे काय, ती. तर तिसरा शब्द हा होतो मार्क आपल्याला माहिती आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा शब्द तयार होतो मॅन. तर हे असे शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत बेंचमार्क या शब्दापासून. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यातच शब्द असतात, फक्त तुम्हाला इकडून तिकडून जोडणी करायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क तुमच्या खात्यामध्ये ॲड होणार आहे. पाहूयात पुढे. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शो इन द एक्झाम्पल. आता काय सांगितलेलं आहे तुम्हाला, इथं खाली एक डायग्राम दिलेला आहे आणि त्या डायग्राममध्ये स्कूल हा शब्द दिलेला आहे आणि स्कूलशी रिलेटेड जे काही शब्द येतात ते तुम्हाला लिहायचं आहे. जसं की आता स्कूलशी रिलेटेड काय आहे, स्कूल हा एक फेमस स्कूल आहे, म्हणजे एक आपल्या सिटीमधला स्कूल आहे, तो एक व्हायरल आहे, फेमस स्कूल आहे. त्यानंतर आपण स्कूलशी रिलेटेड दुसरा शब्द काय येऊ शकतो, तर स्कूल बॅग.
जे आपण खांद्यावर घेतो विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण म्हणतो स्कूल बॅग. इथं स्कूल बॅग येईल. असं शब्द रिलेटेड तुम्हाला लिहायचं आहेत. आता या ठिकाणी स्कूल बॅग लिहिलं. ओके. त्याच्यानंतर पुढचा शब्द कोणता येऊ शकतो तर स्कूलिंग. या ठिकाणी स्कूलिंग येईल. स्कूलिंग, सॉरी विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग चुकलेलं आहे माझं. स्कूलिंग, या ठिकाणी स्कूलिंग हा शब्द येईल. त्यानंतर तिसरा आपण या ठिकाणी काय लिहू शकतो आठवा तर स्कूल बॉय म्हणू शकतो. शाळेत जाणारा मुलगा, स्कूल बॉय असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर दुसरं काय आहे स्कॉलर लिहू शकतो. कसं लिहायचं स्कॉलर, SCHOLAR स्कॉलर. अशा पद्धतीने तुम्ही शब्द तयार करू शकता या डायग्राममध्ये. पाहूयात पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे परंतु काही विद्यार्थ्यांना अवघड जातो. समजून घ्यात कसा सोडवायचा. कंप्लीट द वर्ड चेन. चेन तयार करायची, साखळी तयार करायची आपल्या शब्दांची. कशाची? वर्बच्या. ॲड युअर वर्ड्स. तुमच्या शब्दानुसार तुम्हाला जे काही शब्द आठवतील ते या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं आहे. आता इथे ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं आहे थिंक हा शब्द दिला आहे. थिंक. तर आपल्याला शेवटचा शब्द कोणता येतो त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. थिंक शेवटला काय आलेलं आहे के. मग आपण पुढं ॲड करूया दुसरा शब्द नो. आता नोशी रिलेटेड काय आलेलं आहे शेवटला W हा शब्द आलेला आहे. तर W वरून आपण करूयात वर्क. आता के आलेला आहे. के वरून शब्द तयार करूयात. के इथं आलेला आहे तर कीप हा शब्द तयार होतो. आता पुन्हा पी आलेला आहे तर पी वरून आपण काय तयार करू शकतो मित्रांनो प्ले हा शब्द तयार होतो. म्हणजे आपल्याला ही चेन तयार करायची आहे आणि सोपा आहे. कोणता शब्द शेवटला आला तो आपल्या या ठिकाणी लिहायचं आहे. तर पाहूयात आपण पुढचा प्रश्न. डू ॲज डायरेक्टर, अटेम्प्ट आणि वन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेजेस. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलं आहे तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार सांगितलेला आहे करायला. कोणता तर टू लुक आफ्टर हा जो शब्द आहे याला आपण अर्थपूर्ण वाक्य, अर्थपूर्ण शब्द तयार करायला सांगितलेला आहे. तर आपण या ठिकाणी तयार करूयात. काय तर शी लुक्स आफ्टर हर यंगर ब्रदर. शी, आता हा आहे शब्द तो आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा आहे. शी लुक आफ्टर हर यंगर आणि ब्रदर. झालं आपलं वाक्य तयार. सोपं आहे अगदी विद्यार्थी मित्रांनो, खरंच सोपं आहे. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसरा शब्द आपल्या या ठिकाणी काय सांगण्याचा दुसरा प्रश्नामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ॲड अ क्लाउज. याला क्लाउज म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण. टू द फॉलोविंग सेंटेन्स टू एक्सप्लेन द मिनिंगफुल. आपलं खाली काय दिलेलं आहे या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे छोटंसं आणि आपल्याला त्याला मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. चला बनवूयात आपण. व्हाईल हर पॅरेंट्स आर ॲट वर्क. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलं आहे आणि आपण ते तयार करणार आहोत मिनिंगफुलमध्ये. पाहूयात आपण. आय सिलेक्टेड द 3 पोएम्स. कोणत्या? दॅट. या ठिकाणी पूर्ण पुढं वाक्य जोडायचं, याला दॅट जोडायचं आहे या वाक्याला. आता दॅट जोडून वाक्य आपण पुढं तयार करत आहोत. दॅट विअर रिटर्न बाय रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की आय सिलेक्टेड म्हणजे मी सिलेक्ट केल्या कोणत्या 3 पोएम तर रवींद्रनाथ टागोरने जे काही 3 पोएम सिलेक्ट केलेले आहेत, जे काही लिहिलेले आहेत त्या मी त्या या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत 3 पोएम. पाहूयात पुढे आपण या ठिकाणी. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, समजून घेत चला. या ठिकाणी मार्क जाऊन देऊ नका कारण खूप सोपा हा प्रश्न आहे. अटेम्प्ट आणि वन ॲड अ प्रेफिक्स अँड सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. आता या ठिकाणी प्रेफिक्स काय असतं, सफिक्स काय असतं, ज्या शब्दाच्या पुढे कोणताही शब्द लावून अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याला प्रेफिक्स बोलतात आणि ज्या शब्दाच्या शेवटला कोणताही शब्द लावून त्याला अर्थपूर्ण शब्द तयार करतो त्याला सफिक्स असं म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिला आहे करेज. आता करेजला आपण काय करायचं आहे तर प्रेफिक्स जोडायचा आहे. म्हणजे करेजला या ठिकाणी करेजला आपल्याला सफिक्स आणि प्रेफिक्स जोडून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तर या ठिकाणी करेज आहे तर करेज आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. आहे तसंच लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण त्याला OUS करेजस हा शब्द तयार केलेला आहे म्हणजे सफिक्स ॲड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर वंडरच्या पुढं काय येईल तर फुल टाकूयात आपण. वंडरफुल होईल. या ठिकाणी फुल टाकल्यानंतर वंडरफुल होईल. झाला अर्थपूर्ण शब्द.
तर पुढे आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आपण प्रश्न पाहूयात महत्त्वाचा. पहा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. आता या ठिकाणी पुन्हा तेच शब्द आलेले आहेत, परंतु आपल्या या ठिकाणी आता काय करायचं आहे, वाक्य तयार करायचं आहे. आता करेजपासून कोणतं वाक्य तयार होईल, तर करेजपासून इट टेक करेज टू स्पीक टू द ट्रूथ इवन व्हेन इट इज डिफिकल्ट. आता हे वाक्य मी बोललेलं आहे, काय आहे, हे करेजशी रिलेटेड आहे. म्हणजे एक विद्यार्थी जो की धाडस धरून समोर बोलला, जेव्हा जे काही डिफिकल्ट होतं ते त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला एक धाडस धरून. त्यानंतर वंडर, वंडरचं काय होईल, शी लुक्ड ॲट नाईट स्काय इन द वंडर. या ठिकाणी त्याचं पण वाक्य तयार अर्थपूर्ण केलं आहे. पाहूयात पुढं. पुढचा आहे टेक्स्चुअल पॅसेज. हा आहे 20 मार्कचा. हा देखील गमावू देऊ नका कारण खूप महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 2A मध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 आहे राईट व्हेअर द फॉलोइंग सेंटेन्स ॲट ट्रू ऑर फॉल्स. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चुकीचं की बरोबर हे वाक्य आपल्या या ठिकाणी शोधून लिहायचं आहे आणि पॅसेज दिलेला आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही, आपल्या मार्क हातात आहेत. मिस्टर श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता या ठिकाणी तुम्ही जर पॅसेज वाचला असेल तर या ठिकाणी पाहूयात. मिस्टर श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग हे वाक्य या ठिकाणी पॅसेजमध्ये आहे, म्हणून आपण हे जे वाक्य आहेत हे आहे, हे एक ट्रू वाक्य आहे, म्हणजे बरोबर वाक्य आहे. या ठिकाणी दुसरं वाक्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो, अ लार्ज शॅडी टायमिन ट्री ग्रीव ॲट वन इन ऑफ द बाजार. तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे देखील ट्रू आहे. का ट्रू आहे, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल उत्तर. या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित पॅरेग्राफ वाचला तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळून जाईल. ओके, त्यानंतर पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. आता या तिसरा आहे मिस्टर भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ स्मॉल हँड चिप. तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. कारण नॉट अ स्मॉल वन, कारण यात एक बारीक कोणतंच नव्हतं. मिस्टर भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकफ टू अ स्मॉल नॉट अ स्मॉल वन. त्यानंतर त्याच्या खालचं वाक्य काय, मिस्टर श्रीवास्तव हजबंड वॉज सिटिंग इन द फ्रंट ऑफ कमल किशोर्स ग्रॉसरी शॉप. तर विद्यार्थी मित्रांनो हे ग्रॉसरी शॉप या ठिकाणी कुठेच नाही आहे पॅरेग्राफमध्ये पॅसेजमध्ये, म्हणून तो जो बसला होता, कुठे बसला होता, तो बसला होता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्रॉसरी शॉपमध्ये नव्हता बसला, तो बसला होता फोटोग्राफी शॉप पुढे. मिस्टर श्रीवास्तव हजबंड वॉज सिटिंग इन द फ्रंट ऑफ किशोर्स फोटोग्राफी शॉप नॉट ग्रॉसरी शॉप. या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचं उत्तर देखील या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. पॅसेज जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला भेटून जाईल. पाहूयात आपण पुढे. पुढचं आहे आपलं पॅसेजनुसार ए टू कम्प्लीट द फॉलोइंग वे पूर्ण करायचं आहे. कॅरेक्टर इन द पॅसेज. आता पॅसेजमध्ये कोणते कोणते कॅरेक्टर विचारले गेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला त्याने दिलेलं आहे कुक या ठिकाणी आहे. आता कुक तर आपल्याला माहिती आहे, परंतु प्रश्न वाचला विद्यार्थी मित्रांनो आपण जे काय वरती प्रश्न सोडवले या ठिकाणी पाहूयात आपण. हे पहा, या ठिकाणी आपण प्रश्न सोडवले. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये पहा मिस्टर श्रीवास्तव आहे, मिस्टर भूषण आहे, त्यानंतर कमल किशोर आहे. या ठिकाणी हे जे कॅरेक्टर आहेत हेच कॅरेक्टर आपल्याला या ठिकाणी लिहायचं. आणि या ठिकाणी पहा, या ठिकाणी देखील आपल्याला दिलेलं आहे मिस्टर श्रीवास्तव आहे. ओके, त्यानंतर इथे खाली गेल्यानंतर आपल्याला काय स्वीपर बॉय आहे, त्यानंतर मिस्टर श्रीवास्तव आहे. हे कॅरेक्टर तुम्हाला या ठिकाणी कमल किशोर आहे हे या ठिकाणी लिहायचं आहे. द स्वीपर आहे, द कुक आहे, सेठ गोविंदराम आहे, कमल किशोर आहे. या ठिकाणी मी तुम्हाला लिहून टाकतो. अनेकांना जे स्पेलिंग मिस्टेक होत असतात तर या ठिकाणी कमल आहे. कमल हे एक कॅरेक्टर आहे या ठिकाणी. कुक पण आहे. स्वीपर एक बॉय आहे या ठिकाणी. स्वीपर म्हणजे काय, झाडणारा मुलगा किंवा जे काय असेल ते. त्यानंतर सेठ गोविंदराम आहे, सेठ गोविंद राम हा एक आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर अजून काय मिस्टर भूषण आहे, भूषण.
मिस्टर MRS मिस्टर भूषण हे कॅरेक्टर या ठिकाणी विचारले गेले आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. A3 I complete the following sentence by using the correct from one of the phrases from the bracket. आता ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत हे जे शब्द आहेत तेच आपल्या या ठिकाणी बसवायचे आहेत. व्यवस्थित वाक्य अर्थपूर्ण झाला पाहिजे. तर आपण या ठिकाणी वाचूयात. प्रथम, देअर इज ॲन ओल्ड शिव टेम्पल डॅश डॅश द विलेज. आता या ठिकाणी कोणता शब्द या ठिकाणी बसतो तर आपण पाहूयात. ॲट द एंड ऑफ हा शब्द या ठिकाणी बसतो विद्यार्थी मित्रांनो, ॲट द एंड ऑफ. त्यानंतर दुसरा, द ट्रॅव्हल्स डॅश डॅश अर्ली इन द मॉर्निंग द टूर. तर या ठिकाणी सेट पाहूयात आपण कुठे, हां, टू सेट आउट फॉर टूर या ठिकाणी येईल, फॉर द ट्रूथ. त्यानंतर तिसऱ्याला कोणता येईल, एस्टरडे द पीपल इन पॉप्युलर कॉलनी. आता या ठिकाणी कोणता शब्द बसेल तर या ठिकाणी कंप्लेंट ऑफ इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर इन दिस एरिया, देअर एरिया. आता इथे आपलं फेर शेवटला राहिले, ही फेर वापरायची आहे. द फार्मर लेफ्ट इन द फार्म इन सर्च ऑफ फिश लॉस्ट काव. म्हणजे इन सर्च ऑफ हा जे एक हाय फ्रेज आहे ते आपण बोलताना वापरत असतो. त्यानंतर चौथा आपण या ठिकाणी पाहूयात A4मध्ये, डू ॲज डायरेक्टर. मिस्टर श्रीवास्तव हॅड टू डू समथिंग, पिक आउट द इन्फानाईट. आता या ठिकाणी आपलं हे जे वाक्य दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे वाक्य दिलं आहे ह्या वाक्यामध्ये आपलं काय सांगितलं, फनाईट म्हणजे इनफनाईट शब्द आहे. इनफनाईट आपल्याला याच्यामध्ये ह्या वाक्यामध्ये कुठं आलेला आहे शब्द तो शोधायचा आहे. तर टू डू हा इनफनाईट शब्द आहे, हे आपलं उत्तर असणार आहे. पाहूयात पुढे. आय हर्ड अ कंप्लेंट. तर या ठिकाणी काय येईल उत्तर, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेंटेन्स बिगिनिंग विथ या ठिकाणी काय येईल तर या ठिकाणी हर्ड बाय मी असं येईल. काय येईल, हर्ड बाय मी, वॉज हर्ड बाय मी या ठिकाणी. त्यानंतर पुढचा A5 प्रश्न खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 गुणांसाठी A5 हा प्रश्न आलेला आहे. पाहूयात, समजून घेऊयात आपण सर्वप्रथम. डू यू लाईक म्हणजे तुम्हाला आवडते का, काय, ऑनलाईन शॉपिंग. आणि आवडते तर का आवडते, तर या ठिकाणी समजा डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, तर मी काय करू शकतो, येस आय डू लाईक ऑनलाईन शॉपिंग. मला ऑनलाईन शॉपिंग आवडते कारण जे काही नवीन जे काही ड्रेस असेल किंवा वस्तू असेल ते ऑनलाईन लवकरात लवकर दाखवलं जातं आणि त्याचमुळे दॅट्स वाय आय वॉन्ट टू बाय ऑनलाईन शॉपिंग. आय डू लाईक ऑनलाईन शॉपिंग, आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. सो त्या ठिकाणी आपण लिहू शकता. तुमच्या मर्जीचं उत्तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. समजा एखाद्या विद्यार्थ्याला ऑनलाईन शॉपिंग आवडत नाही तर तो काय लिहिणार या ठिकाणी, नो आय डोंट लाईक ऑनलाईन शॉपिंग बिकॉज ऑनलाईन शॉपिंग इज फ्रॉड, मनी लॉस्ट म्हणजे पैसे वाया जातात वगैरे वगैरे या ठिकाणी तो काय लिहू शकतो. ओके, चला पुढे पाहूयात. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता विद्यार्थी मित्रांनो आपला हा टेबल पूर्ण करायचा आहे. सर्वप्रथम हा जो पॅसेज आहे हा व्यवस्थित पॅसेज रीड करून घ्यायचा आहे, म्हणजेच वाचून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याची उत्तरं आपण या ठिकाणी लिहूयात. तर आपण या ठिकाणी उत्तरं लिहून घेऊयात. पाहूयात आपण. तर पहा, इथं आहे सेंटेन्स, कोणी म्हणलं आणि कोणासाठी म्हटलं आपल्याला लिहायचं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. तर हे कोणला म्हणलेलं आहे, तर हे म्हणलेलं आहे मीना. मीना कोण आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे जे म्हटलेलं आहे ते मीनासाठी म्हणलेलं आहे. मीनाच एक फ्रेंड आहे त्यासाठी म्हटलेलं आहे आणि ही मीनाला म्हटलेलं आहे. ओके, या ठिकाणी मीनाज फ्रेंड मीना. त्यानंतर पुन्हा एकदा, नॅचरली हिज फादर इज स्कूल टीचर. तर या ठिकाणी मीनाने विचारलं आहे मीनाज फ्रेंडला. ओके, असं या ठिकाणी लिहिल. चला पुढे पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं पाहूयात. B2 आहे डिस्क्राईब मीना कॅरेक्टर. आता या ठिकाणी मीनाचं कॅरेक्टर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर कॅरेक्टर सोपं आहे, 2 मार्कासाठी आहे. तर या ठिकाणी काय लिहायचं थोडक्यात तुम्हाला सांगतो. मीना एक थॉटफुल कॅरेक्टर आहे. मीना इज अ थॉटफुल कॅरेक्टर अँड शी इज इंटेलिजंट अँड क्लिअरली स्पीक. असं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. म्हणजे मीना एक चांगली कॅरेक्टर आहे, ती क्लिअरली बोलते, स्पष्टपणे बोलते, इंटेलिजंट आहे
एक चांगली मुलगी आहे, या ठिकाणी तुम्ही तिच्या कॅरेक्टरबद्दल लिहू शकता. आता या ठिकाणी आपल्याला फाइंड फ्रॉम द पॅसेज ॲटॉमियन्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. 2 गुणांसाठी आहे. तर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहेत ते सोपे आहेत, पाहूयात आपण. बॅडचं काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तर बॅडचं होईल गुड. ओके. त्यानंतर हॅपीचं काय होईल, हॅपीचं फक्त अन लावायचं आहे, अनहॅपी होईल. ओके. पुढे पहा. नेवरचं काय होईल, ऑलवेज होईल. त्यानंतर ऑप्टिमिस्टिक होईल, पॅसिमिस्टिक. ओके. या ठिकाणी पॅसिमिस्टिक होईल, या ठिकाणी उत्तर तुम्ही लिहून घेऊ शकता. पाहूयात पुढे. पुढचा आहे 2 गुणांसाठी डू ॲज डायरेक्टर हा क्वेश्चन आहे. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल आणि आपल्याला याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं आहे, म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी बनवायचं आहे, उद्गारवाचक सेंटेन्स या ठिकाणी बनवायचं आहे. पाहूयात या ठिकाणी कसं वाक्य तयार होतं. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज आणि पुढे द्यायचं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गाराचे चिन्ह. असं आपलं या ठिकाणी वाक्य तयार होत आहे. पुढं आहे दुसरा प्रश्न. मीना इज अ LIC ऑफिसर फार्मर. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे मीना इज ॲन LIC ऑफिसर फ्रेम अ WH क्वेश्चन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे जे अंडरलाईन केलेलं आहे हा वर्ड हा शब्द त्याला आपल्याला WH क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य तयार करायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य तयार करूयात आपण. हू इज ॲन LIC ऑफिसर, LIC ऑफिसर. आता या ठिकाणी आपण प्रश्न तयार केला आहे, LIC ऑफिसर कोण आहे आणि क्वेश्चन मार्क पुढे दिलेला आहे. तर या ठिकाणी उत्तर येईल मीना आहे याचं उत्तर. ओके. पाहूयात. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे. आपल्याला 95% हा जो प्रश्न आहे हा प्रश्न विचारला जाणार आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. इफ यू हॅव फ्रेंड लाईक मीनासारखी तुमच्याकडे एखादी फ्रेंड आहे का, आणि असेल तर त्याचं तुमचं ॲटिट्यूड जे आहे ते स्पष्ट करायचं आहे. जस्ट लाईक माझ्याकडे एक फ्रेंड आहे, त्याचं नाव आहे समथिंग किंवा काहीतरी नाव आहे वेगळं, तर त्याला मी काय करू शकतो, हां माझ्याकडे एक फ्रेंड आहे, त्याचा ॲटिट्यूड असा असा आहे, तो असं असं आहे. तर या ठिकाणी मी त्याचं उत्तर लिहू शकतो. ओके. पुढचा प्रश्न आहे खूप सोपा हा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पाहूयात. रीड द फॉलोइंग स्टांजा अँड टू डू द ॲक्टिव्हिटीज. हा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. A1 आहे चूज द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आपल्याला काही सेंटेन्स दिलेले आहे आणि हे सेंटेन्स जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काही कविता दिली आहे. ही कविता व्यवस्थित रीड करायची आहे, वाचायची आहे आणि ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहेत. पाहूयात आपण. द गर्ल ऑन द बस विअर अ. तर या ठिकाणी काय उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो, कॅच हा उत्तर येणार आहे. द लॅड सीम टू. तर या ठिकाणी क्लाम हा उत्तर येणार आहे, कारण ही मी जी प्रश्नपत्रिका आहे याचा अभ्यास केला आहे त्यामुळे डायरेक्ट उत्तर तुम्हाला सांगत आहे. द पोएट स्टॉप्ड टू बाय सम. काय येईल तर या ठिकाणी स्वीट. त्यानंतर द पोएट वेंट्स द गॉड टू फॉरगिव्ह हिम व्हेन ही. तर या ठिकाणी येईल व्हाईन्स. ओके. तर पुढे पाहूयात. पुढचा आपल्याला या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आला आहे. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आता या ठिकाणी काय केलं आहे, द गर्ल ऑन द बस हॅडचा उपयोग करून वाक्य 2 लिहायचे आहेत आणि वॉचचा उपयोग करून वाक्य 2 लिहायचे आहेत. तर या ठिकाणी आपण वाक्य लिहूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी लवली येईल. ओके आलेलं आहे. त्यानंतर सिल्क ऑन हर येईल. ओके हे झालेलं आहे इकडं. आणि त्यानंतर इकडं काय येईल तर इकडं येईल विद्यार्थी मित्रांनो वन लेज अँड कॅट. या ठिकाणी उत्तर येईल. पाहूयात पुढे. राईट द राईम स्कीम. आपल्याला राईम स्कीम लिहायची आहे. कुठे, कारण या कवितेमध्ये राईम स्कीम कशा प्रकारे आलेला आहे तर हेअरचं काय होईल फेअर. हिअर फेअर. माईनचं काय होईल व्हाईन. आता या ठिकाणी उत्तर पाहूया तुम्हाला कसं, म्हणजे मी कसं उत्तर लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी उत्तर आपण या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी बघा आलेलं का नाही, माईन व्हाईन या ठिकाणी आलेलं आहे. पाहूयात पुढे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपले पुढचा प्रश्न काय आहे.
ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम म्हणजे रीड द फॉलोइंग पोएम्स अँड राईट ॲप्रिसिएशन ऑफ द इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स. आपल्याला काय पॉईंट्स दिलेले आहेत आणि ही पोएम तुम्हाला व्यवस्थित रीड करायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे पॉईंट दिलेले आहेत हे तुम्हाला सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता हे पॉईंट कसे सोडवायचे आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो पहा, टायटल हा 1.5 मार्कासाठी आहे आणि कसं लिहायचं टायटल तर पहा, या ठिकाणी आपल्याला ही पोएम वाचायची आहे सर्वप्रथम आणि या ठिकाणी पोएमचं आपलं टायटल दिलेलं आहे अ टीनेजर्स प्रियर, हे आपलं टायटल आहे. तर पुढे पहा, दुसरा त्यातील प्रश्न आहे आपला नेम ऑफ द पोएट. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शेवटला ज्यांनी कोणी पोएम लिहिलं आहे त्याचं नाव असतं. हे झालं आपलं आतापर्यंत 1.5 मार्क. राईम स्कीम, आता राईम स्कीम जी आहे ती कशा प्रकारे लिहायचं या ठिकाणी समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण या ठिकाणी अनेक विद्यार्थी मित्रांची चूक होत असते. राईम स्कीम कशा प्रकारे लिहायचं तर या ठिकाणी आपण कवितेची राईम स्कीम सर्वप्रथम शोधून घेऊयात. राईम स्कीम काय आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कविता वाचायची आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक, आय ॲम द ओनली वन टू चूज. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी राईम स्कीम आहे कशी, बिगिनिंग मेक ए बी, त्यानंतर चूज आलेला आहे आणि टेक आलेला आहे, हे मिनिंग जुळत आहेत. चूज टेक, मग या ठिकाणी काय होईल तर ए बी पुन्हा एकदा वेगवेगळं आलेलं आहे. म्हणजे याची जी राईम स्कीम आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेची राईम स्कीम आहे असणार आहे आपली ए बी ही आपली कवितेची राईम स्कीम आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच आणि वन, कोणताही एक फिगर ऑफ स्पीच लिहायचा आहे. तर या ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच लिहितो मेटाफॉर हा एक फिगर ऑफ स्पीच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर थीम आणि सेंट्रल आयडिया आपल्या 2-3 लाईनमध्ये लिहायचं आहे. 2 गुणांसाठी हा असणार आहे. तर या कवितेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. पुढचं आपण पाहूयात. सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेज, 15 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर आपला पॅसेज वाचायचा आणि आकृती सोडवायची आहे. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. सचिन वॉज बॉर्न ऑन. तर या ठिकाणी पहा, सचिन वॉज बॉर्न ऑन याचं उत्तर आहे 24 एप्रिल 1973. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पॅसेज रीड करायचं आहे आणि या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. तर याचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 24 एप्रिल हे ठिकाणी उत्तर आहे. 24 एप्रिल 1973 हे त्याचं उत्तर आहे. आपण या ठिकाणी पहिल्याचं उत्तर शोधलेलं आहे. दुसरं आहे सचिन इज डेव्हलप्ड टू द सिटी डेटी. तर या ठिकाणी काय गणेशा याचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपण कुठंतरी या ठिकाणी तुम्ही वाचलं असेल गणेशा त्याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तिसरं आहे शी वॉज ट्रेन अंडर द ॲबल गायडन्स ऑफ, कोणाच्या तर रमाकांत ॲचरेकर सर यांच्या अर्थ. ही मेड डेबट ऑन तर 15 नोव्हेंबर 1989 या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. पाहूयात आपण पॅरेग्राफमध्ये या ठिकाणी उत्तर आहे पहा. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. ही मेड ही स्टेप ऑन 15 नोव्हेंबर 1990 या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. कम्प्लीट द फॉलोइंग डायग्रॅम. आपल्या ठिकाणी डायग्रॅम वाचायचे आणि व्यवस्थित त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत. तर या ठिकाणी अवॉर्ड द सचिन रिसीव्ह ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर. तर या करिअरमध्ये त्याला कोणते कोणते अवॉर्ड भेटलेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर प्रथम अर्जुन अवॉर्ड त्याला कधी भेटलेला आहे तर 1994 त्याला अर्जुन अवॉर्ड भेटलेला आहे. या ठिकाणी त्याचं उत्तर आपण पाहूयात. या ठिकाणी उत्तर असणार आहे 1994 त्याला अर्जुन हा पुरस्कार देण्यात आलेला होता. या ठिकाणी दिलेला आहे पाहूयात आपण. अर्जुन अवॉर्ड 1994 भेटलेला आहे. त्यानंतर राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार हा 1997 पुढे गेलेला आहे. या ठिकाणी राजीव गांधी हा 1997 भेटला. पद्मश्री आणि पद्मविभूषण अवॉर्ड हा 1999 आणि 2008 भेटलेला होता. या ठिकाणी असे उत्तर आहे या डायग्रामचे. या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहू शकता. पुढे पाहूयात. मॅच द सिनोनिम्स म्हणजे आपल्या या ठिकाणी समानार्थी शब्द च्या ज्या जोड्या आहेत त्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी जोड्या आपण या ठिकाणी लावून घेऊयात.
डेब्ट. तर या ठिकाणी पहिल्याची जोडी येईल या ठिकाणी डी. या ठिकाणी उत्तर तुम्हाला दिसत असेल फर्स्ट परफॉर्मन्स. त्यानंतर सेकंडचं जो उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सी म्हणजे गॉट. आणि फार्मरचं उत्तर असणार आहे ए आणि या ठिकाणी या. अशा प्रकारे याची उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. व्यवस्थित प्रश्नपत्रिका समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहा पुढं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टर ही मेड हिज डेप्ट मेक सिम्पल फ्युचर टेन्स. आपल्याला काय करायचं आहे सिम्पल फ्युचर टेन्स तयार करायचं आहे. तर या ठिकाणी ही मेड ही स्टेप तर आपल्याला काय करायचं आहे फक्त विल लावायचं आहे आणि मेक टाकायचं या ठिकाणी मेक हिज डेब्ट. तर या ठिकाणी असं उत्तर होईल. हे झालं फ्युचर टेन्समध्ये. त्यानंतर पुढचं काय आहे या ठिकाणी आपल्याला ही रिसिव्ड द अर्जुन अवॉर्ड चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता या ठिकाणी क्वेश्चन टॅग आपल्याला करेक्ट निवडायचा आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन टॅग कोणता करेक्ट येईल तर डिडंट ही हा क्वेश्चन टॅग या ठिकाणी बरोबर येणार आहे. पाहूया तर पुढे. डू यू लाईक टू प्ले गेम्स वाय. तुम्हाला गेम खेळायला आवडतं तर का आवडतं या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. तर पुढचा प्रश्न समरी रायटिंगवरती आहे विद्यार्थी मित्रांनो. समरी रायटिंगचा आपण प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कसं लिहायचं समरी रायटिंग काय असतं नक्की ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यानंतर लेटर रायटिंग देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण खूप मोठा हा जो व्हिडिओ आहे तो झालेला आहे. डायलॉग रायटिंग देखील आपण घेणार आहोत. संपूर्ण IMP प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे चिंता करायची नाही. व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता या प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी समजून घेऊयात. तर या ठिकाणी पॅसेजमध्ये कोणते कोणते या ठिकाणी विचारले गेले आहे तर या ठिकाणी एज आमिरची एज काय आहे आणि अनिताची एज काय आहे या ठिकाणी पॅसेजमध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर या ठिकाणी आमिरची एज आहे 18 आणि या ठिकाणी अनिताची एज काय आहे 16. तर क्लास कोणतं आहे तर आमिरचा क्लास आहे 12th. ते काय करते स्टँडर्ड 12th आमिर काय आहे 12th क्लासमध्ये जातो. फेमस कॉलेज आहे तो. आणि ही आहे 10th क्लास म्हणजे जो की बोर्ड कॉलेज आहे, बोर्ड एक्झाम आहे. ओके म्हणजे स्टँडर्ड 10th विल अपियर फॉर बोर्ड एक्झाम. ती 10वीच्या वर्गामध्ये आता सध्या शिकत आहे. तर फादरचं ऑक्युपेशन लिहायचं आहे. मदर म्हणजे फादर कोणते काम करतं तर आमिरचं जे फादर आहे तो बिग बिझनेसमॅन आहे इन द सिटी. शहरामध्ये एक मोठा बिझनेसमॅन आहे. आणि अनिताचं फादर कोण आहे तर गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. आता मदरचं काय आहे काय तर मदर या ठिकाणी हाऊसवाईफ आहे आमिरची आणि अनिताची डॉक्टर आहे ज्याचे की स्वतःचं क्लिनिक आहे, ओन क्लिनिक आहे. हीज हर क्वालिटीज त्यांच्या क्वालिटी काय आहेत तर हे एक आमिर एक स्ट्रॉंग आहे आणि ही एक सेन्सिटिव्ह गर्ल आहे, चार्मिंग गर्ल आहे या ठिकाणी. त्यानंतर यांच्या हॉबीज आपण जाणून घ्यायचं आहे. पॅसेज वाचलं असेल तर आमिरच्या ज्या हॉबी आहेत तर आमिरला काय आवडतं फोटोग्राफी, आउटडोअर जे काही गेम असतात ते त्याला आवडत असतं. आणि अनिताचे काय आवडतात तर अनिताला सिंगिंग करायला आवडतं, पेंटिंग काढायला आवडतं. हीज ॲम्बिशन काय आहे म्हणजे पुढं जाऊन फ्युचरमध्ये ते काय करणार आहे तर याचं काय याला करिअर सेट करायचं कशात तर फोटोग्राफीमध्ये. 12वी झाल्यानंतर याला फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं आहे आमिरला. अनिताला काय करायचं आहे तर अनिताला 10वी झाल्यानंतर 11वीला आर्ट्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. 10वी आफ्टर कम्प्लीट द 10th स्टँडर्ड. ओके तर विद्यार्थी मित्रांनो हा जो पुढचा प्रश्न आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपण थोडक्यात जाऊया. स्किल डेव्हलपमेंट हा 5 मार्कासाठी प्रश्न असतो. हे आहे क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम इन्स्ट्रक्शन. आणि 4 तुमच्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इम्पॉर्टंट म्हणजे काय महत्त्वपूर्ण. इम्पॉर्टंट म्हणजे काय महत्त्वपूर्ण. शब्दाचा अर्थ समजून घ्या. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वपूर्ण. त्यानंतर सक्सेस या ठिकाणी पहा आपण बोलतो ते शब्द या ठिकाणी आलेले. सक्सेस म्हणजे काय सफलता प्राप्त करणे. ओके ध्येय प्राप्त करणे. त्यानंतर पॅरेंट्स म्हणजे माता पिता म्हणतो आपण त्याला, आई वडील म्हणतो. ओके आई वडील म्हणतो, माता पिता म्हणतो, जे काही तुमच्या लँग्वेजमध्ये म्हणत असाल त्या. त्यानंतर आई वडील माता वडील झालं तर त्यासाठी आई वडील उत्तर आहे त्याचं या ठिकाणी असं त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर रूट म्हणजे काय येतं विद्यार्थी मित्रांनो रूट म्हणजे मार्ग.
आपण मराठीमध्ये वापरताना म्हणतो कोणत्या रूटने चाललाय तू. ओके. त्यानंतर इमॅजिन म्हणजे कल्पना करणे, कल्पनाशक्ती. इमॅजिन म्हणजे कल्पना. त्याच्यानंतर रिफ्यूज म्हणजे अस्वीकार करणे, नकार करणे, अस्वीकार करणे, कोणताही वापरू शकता. पुढचं पहा विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सलेट इन द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम इन्स्ट्रक्शन अँड 2. कोणतंही ट्रान्सलेट करायचं आहे. 2 सेंटेन्स 2 मार्कासाठी आहे. आय सॉ समथिंग हॉरिएबल म्हणजे मी पाहिलं. काय पाहिलं? हॉरिएबल म्हणजे मी काही भयंकर पाहिलं. या ठिकाणी उत्तर होईल त्याचं. कुकिंग इज अ सायन्स. कुकिंग म्हणजे काय? स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक हा एक विज्ञान आहे. त्यानंतर पुढचं आहे मेक अ स्टडी टाइम टेबल. तुमचा टाइम टेबल तयार करा. अभ्यासासाठी टाइम टेबल तयार करा. त्याने खूप प्रभावीपणे बोलले. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली म्हणजे त्याने खूप प्रभावीपणे बोलले. तर खाली पण तेच शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, मीडियममध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. पाहूयात. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड म्हणजे माणसाची सेवा हीच म्हणजे देवाची सेवा. ॲज यू सॉ शॅल यू रीप म्हणू शकतो आपण त्याला. जे तारण तोच मिळणार. या ठिकाणी उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण 10वी बोर्ड एक्झामच्या अभ्यासली आहे आणि यातीलच आपल्याला जवळपास 95% विचारले जाऊ शकतात, कारण मागच्या वेळेस देखील विचारले गेले होते. त्यामुळे तुम्हाला ही प्रश्नपत्रिका अभ्यासायला सोपी जाईल. एकूणच एक प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ मोठा झालेला आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक व्यवस्थित पहा व्हिडिओसाठी आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.